नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल मस्त बटरी अशी पावभाजी. तर पावभाजी करण्यासाठी मी इथे एक बाउल भरून आपला मोठा कद्दू जो असतो लांबवाला त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर छोट्या साईजचे मी 7 ते 8 असे पोटॅटो घेतलेले आहेत कट करून, आलू. त्यानंतर 2 मोठ्या सिमला मिरची होत्या, त्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. हे या पद्धतीच्या होत्या, अशा मोठ्या मोठ्या. छोट्या असतील तर तुम्ही 3 ते 4 घेऊ शकता. त्यानंतर छोट्या साईजचा फुलगोबी होतं, ते पण मी इथे असं मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये कट करून घेतलेले. तर या भाज्या मी व्यवस्थित कट करून धुवून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच हे वाटाणे घेतलेले आहेत मी ओव्हरनाईट भिजवलेले आहेत. हे पण एक साधारण बाउल भरून वाटाणे होते, तर हे भिजल्यामुळे परत हे एवढे झालेले आहे. जर तुम्हाला फ्रेश वाटाणे घ्यायचे असेल तर ते तुम्हाला कुकरला लावायची गरज नाहीये, तर तुम्ही डायरेक्ट पुन्हा फोडणीमध्ये घालू शकता. तर आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायच्या. कद्दू, बटाटा, त्यानंतर शिमला मिरची, त्यानंतर पत्तागोबी. वाटाणे आपण सेपरेट हे करून घेणार आहोत, उकळून घेणार आहोत. या भाज्या ज्या असतात त्या लवकर शिजतात, वाटाणे लवकर शिजत नाहीत, त्यासाठी ते सेपरेट नंतर कुकरमध्ये आपण उकळून घेऊया. आता याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुकरच्या शिट्ट्या आता झालेल्या आहेत. आपण आता फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी मी इथे एक मोठा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर बटर पण घालू शकता. आता इथे मी एक मोठा कांदा आणि एक छोटा कांदा असं चिरून घेतलेला आहे बारीक. ते आता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. एकदम छान बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा छान आपल्याला गोल्डन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता हे कांदा आपला छान परतत आलेला आहे. आता यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया. आता याला पण आपल्याला एक साधारण 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता काही जण टोमॅटो काय करतात, कुकरलाच लावून घेतात, काही जण फोडणीमध्ये घालतात. तर आता इथं मी पण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर साधारण 3 टोमॅटो मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आता टोमॅटो चांगले गाळ होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे, परतून घ्यायचे आहे. ते एकदम छान स्मॅश झाले पाहिजेत. आता हे टोमॅटो पण आपले छान शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. तर मसाल्यामध्ये मी सगळ्यात आधी इथं 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर मी तिखट आणि धने जिरे पावडर एकत्र करून ठेवलं होतं, तर ते आता मी इथं 2 ते 2.5 चमचे घालून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता की तुम्हाला कसं तिखट हवं आहे ते. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, ते पण मी इथं साधारण मोठे 2 चमचे घालून घेतलेला आहे. आता याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला छान मिक्स झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता उकडलेल्या भाज्या घालून घेऊयात. आता या भाज्या आपल्याला स्मॅशरनी छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत. हे पूर्ण मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तर याच्या भाज्यातलं पाणी मी साईडला काढून ठेवलं होतं आणि भाज्या उकडून झालं की त्याच्यानंतर मी वाटाणे आणि एक छोटं बीटरूट त्याच्या सेपरेट कुकरला उकडून घेतलं होतं.
तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण भाजी छान मिक्स झाली पाहिजे. आता याच्यावर आपल्याला भाज्या उकडलेलं जे पाणी होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता ह्याच्या भाजी अजून घट्ट आहे, त्याच्यात जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर ते पाणी तुम्ही गरम करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करा. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि याला छान मिक्स करून घेऊयात. आणि ही भाजी ना छान बारीक गॅसवर एक 10 मिनिट तरी छान उकळून घ्यायची. तुम्ही याला जेवढं उकळून घेतात तेवढे ह्याची टेस्ट खूप छान येते. आता वरनं आपण याला मस्त बटर आणि कोथिंबीर घालून सजवून घेऊयात. आणि भाजी आता मी एक साईडला उकळायला ठेवणार आहे. दुसरीकडे आपण आता पाव भाजायची तयारी करून घेऊयात. तर पाव भाजण्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे. तव्याला सुरुवातीला आपण छान बटर लावून घेऊयात. आता या बटरवर आपण थोडेफार मसाले घालून घ्यायचे आहेत. म्हणजे मी इथं थोडंसं तिखट घातलेलं आहे, त्यानंतर थोडासा पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडीशी त्याच्यावर भाजी घालून घ्यायची, साधारण एक छोटा चमचा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ह्याच्यावर आपल्याला छान पाव भाजून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे इथं याला मस्त मसाला लागला ना की हे पाव असे खूप छान लागतात. तर या पद्धतीनं आपण असे मस्त पाव भाजून घेऊया. दोन्ही साईडनी छान क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत. तर आता हे पाव पण आपले तयार झालेले आहेत आणि भाजीसुद्धा आता आपली तयार झालेली आहे. आपण आता प्लेटिंग करून घेऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.